राज्यभरातील बसस्थानकांच्या 200 मीटर परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेमुळे एस.टी. महामंडळाच्या उत्पन्नात मोठी वाढ झाल्याचा दावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला. 1 जून ते 15 जून 2026 या कालावधीत एस.टीचं वाहतूक उत्पन्न 495 कोटी 34 लाख रुपये झालं. मागील वर्षीच्या याच कालावधीत 451 कोटी 51 लाख रुपयांच्या तुलनेत 43 कोटी 83 लाख रुपयांची म्हणजेच 9.71% वाढ झाल्याचं लक्षात येत आहे. दररोज सरासरी 3 कोटी रुपयांनी उत्पन्न वाढल्याचं देखील आता स्पष्ट होत आहे. रायगड, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नांदेड विभागांनी सर्वाधिक वाढ नोंदवली आहे. अवैध वाहतुकीवर कठोर कारवाई. परिवहन विभाग, पोलीस आणि एस.टी. प्रशासनाच्या संयुक्त मोहिमेमुळे प्रवाशांचा एस.टीकडे ओढा वाढल्याचं सरनाईक यांनी सांगितलं.